जे कोळसा बंदर आहे ते मुंबईतलं सर्वात मोठं कोळशाचं हब असं देखील या भागाला म्हटलं जातं। हम लोग के पास इतना स्टोर है नहीं कि इतना 2-5 दिन मुश्किल से चलेगा तो चलेगा, बस कोई स्टॉक नहीं हम लोग के। एमपीसीबी ने हर होटल में जाके एक्शन लिया कि कोयला बंद करो, कोयला बंद करो, कोयला मत चलो, पोल्यूशन होता है इससे। तो हम लोग उस हिसाब से स्टॉक भी कम रखे हैं। कोळसा जे आहे ते बनवून येतात राजस्थान, गुजरात आणि तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्रामध्ये तर काय प्रोडक्शन होत नाही। सर्व रेग्युलराइज होता तेव्हा आम्ही 25 ते 30 रुपयामध्ये विकत होतो। आता आजच्या टायमावरती 35 ते 40 रुपये आहे रेट, आणि नंतर काय होईल ते आता आमच्या हातामध्ये नाही। मी सध्या उभी आहे मुंबईतल्या शिवडी भागात असलेल्या कोळसा बंदर या ठिकाणी। या भागालाच कोळसा बंदर म्हणतात, यावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल की इथे सर्वाधिक व्यापार वर्ग जो आहे तो कोळशाचा व्यापार करतो। आणि हे संपूर्ण जे कोळसा बंदर आहे ते मुंबईतलं सर्वात मोठं कोळशाचं हब असं देखील या भागाला म्हटलं जातं, कारण याच कोळसा बंदर मधून संपूर्ण मुंबईत आणि मुंबईच्या शेजारी असलेले ठाणे, वसई, पालघर, मीरा भाईंदर या सर्व ठिकाणी इथूनच कोळसा जो आहे तो हॉटेल्स असतील किंवा केटरर्स असतील यांना पुरवला जातो। जर माझ्या इथं तुम्ही बघितलात तर ही एक कोळशाची वखार आहे की जिथं कोळसा जो आहे तो इतर राज्यांमधून मागवला जातो, तो इथं साठवला जातो आणि जशी गरज असेल तसा हा कोळसा जो आहे तो इतर ठिकाणी साठवला जातो। त्यामुळे ही एक कोळशाची वखार आहे या कोळसा बंदरमध्ये की मोठ्या प्रमाणात कोळसा इतर राज्यांमधून आणला जातो आणि त्यानंतर शहरामध्ये दिला जातो, पाठवला जातो। मात्र त्याच्या समोरच एक झालेलं आहे, म्हणजेच पूर्णतः रिकामी झालेला आहे। इथं कोळशाचा साठा आहे तो आता नाहीये, कारण कोळशाची जी मागणी आहे ती आता वाढत चाललेली आहे। गॅसचा तुटवडा असल्यामुळे कोळशाच्या मागणीला पुन्हा एकदा मागणी जी आहे ती वाढलेली आहे। आणि याच संदर्भात इकडचे जे व्यापारी आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। तर काय सांगाल, गॅसचा तुटवडा आहे तो संपूर्ण मुंबईला जाणवतो आहे आणि आता पुन्हा कुठेतरी कोळशाची जी मागणी आहे ती वाढलेली आहे। काय सांगाल, किती मागणी वाढलेली आहे, दर कसं वाढलेला आहे? खूपच मागणी वाढलेली आहे। पहिली गोष्ट ही आहे की ऍक्च्युअल मध्ये काय आहे की आम्ही इकडे स्टॉक दरवर्षी करत होतो, पण एमपीसीबी आणि बीएमसीने जे रेस्टॉरंट आणि हॉटेलला नोटीस पाठवली त्याच्यामध्ये काय झालं की आम्ही त्याप्रमाणे ते नोटीस गेली आणि एक रेस्टॉरंट बंद झाले, ते भट्ट्या चेंज केली, गॅसवरती आली, तर आमचा जे काय आम्ही स्टॉक तेवढा केला नाही आणि त्याच्यानंतर आता मागणी एवढी खूप झालेली आहे आणि गॅसचा संकट चाललेलं आहे अख्ख्या भारतमध्ये, तर त्याप्रमाणे इकडे तेवढा स्टॉक राहिला नाही आणि त्याचमुळे जे आहे ना रेटाचं जे काय आहे फ्लॅक्च्युलेट होत आहे ते त्याच्यामुळेच आहे गॅसचा। सर, हा कोळसा बंदर आहे आणि एक मोठं मुंबईतलं हब ह्याला म्हटलं जातं। कोणत्या राज्यातून इथं कोळसा येतो आणि तो इतर कसा ठिकाणी जातो, काय नेमकी ही प्रोसिजर असते? कोळसा जे आहे ते बनवून येतात राजस्थान, गुजरात आणि तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्रामध्ये तर काय प्रोडक्शन होत नाही। इकडचा कायदे जे आहे ते इकडे प्रोडक्शन चालू नाही सध्या, तर आणि आम्ही इकडे नुसतं ट्रेडिंग करतो। इकडे गाडी ट्रकमध्ये माल येतात, आम्ही इथे नुसतं छाटून त्याच्यामध्ये माती जे असते ते बाहेर काढून आणि दुकानाला विकतोय, ते दुकानदार घेऊन जाऊन आणि हॉटेलमध्ये सप्लाय देतोय। हेच आहे आमची इकडे काम। आणि सर, आता आपण बघितलं तर एलपीजी गॅस सिलेंडर जो आहे तो आता मिळत नाहीये, त्याचा तुटवडा जाणवतोय। आणखी किती दिवस ही परिस्थिती अशीच राहील सांगता येत नाहीये। मात्र आता कोळशाचे जे दर आहेत ते किती आहेत आणि यापूर्वी किती होते? पहिलं जे आहे ना, जर सर्व रेग्युलराइज होता तेव्हा आम्ही 25 ते 30 रुपये मध्ये विकत होतो। आता आजच्या टायमावरती 35 ते 40 रुपये आहे रेट,
आणि नंतर काय होईल ते आता आमच्या हातामध्ये नाही. आता बाहेरून काय रेट भेटणार आहे आम्हाला, आम्ही काय रेट समोर लोकांना देणार आहे ते आता ते काय सांगू शकत नाही. खरं तर राकेशजी यांनी सुद्धा एक मुद्दा मांडलेला आहे की जो म्हणजे जी कोळशाच्या वापरासाठी जी बंदी आलेली होती त्यानंतर यांनी त्यांचा जो इथला साठा आहे तो मर्यादित ठेवलेला होता. मात्र अचानक गॅस सिलेंडरचं जे संकट आहे ते आलं आणि त्यानंतर मागणी जी आहे कोळशाची ती अधिक वाढलेली आहे. माझ्यासोबत इथले आणखीन एक व्यापारी आहेत. सर, आप क्या कहना चाहोगे? आप यहाँ पे कितने सालों से काम कर रहे हैं ये कोयले का, और अभी आपको जो सिचुएशन दिख रही है उसके हिसाब से यहाँ पे अभी कितना आपका कोयला है और कितने दिन तक वो पूरा मुंबई तक हो जा सकता है? ये एक्चुअली में पूरा मुंबई के कोयले का हब है, कोयला बंदर बोलते हैं। ये 1942 से यहाँ पे इतना स्टॉक रखते थे हम लोग कि मतलब अगर जो कोयला आज नहीं आए ना तो 2 महीने तक आराम से चल जाएगा। लेकिन एमपीसीबी ने ऐसा कर दिया सब लोगों को ऊपर एक्शन लेके हम लोग स्टोर नहीं किया। अभी इतना हम लोग को स्टोर है, हम लोग के पास इतना स्टोर है नहीं कि इतना 2-5 दिन मुश्किल से चलेगा तो चलेगा, बस इतना स्टॉक नहीं हम लोग के पास। एमपीसीबी ने हर होटल में जाके एक्शन लेके कोयला बंद करो, कोयला मत जलाओ, पोल्यूशन होता है इससे। तो हम लोग उस सबसे स्टॉक भी कम रखे हैं। और होटल में मालूम है कि कम से कम 50,000 लाखों मजदूर लोग खाना जाके खाते हैं। आज ये कोयले के ऊपर आके डिपेंड हुए ना, आज ये कोयला चल रहा है, वेस्ट नहीं मिल रहा है। तो अभी आपके पास कितना आपने स्टॉक करके रखा है कोयला, और वो आगे कितने दिन तक चल सकता है? क्योंकि ये जो एलपीजी गैस का जो प्रॉब्लम चल रहा है वो पता नहीं और कितने दिन तक चलता है। लेकिन आपके यहाँ पे अभी कितना कोयला है जो पूरे मुंबई को आप सप्लाई करते हैं? मुंबई के जो बाजू में जो सिटीज है वहाँ पे भी आपको वो कोयला यहाँ से जाता है, तो वो और कितने दिन तक चल सकता है? ये बताया ना मैडम आपको, मुश्किल से मुश्किल 10 दिन तक हम लोग कोयला स्टोर है, क्योंकि सामने से उतना आ नहीं रहा है जितना यहाँ से सेल हो रहा है। लोगों की डिमांड बहुत ज्यादा बढ़ रही है। तो अभी सर जो पहले डिमांड थी वो उससे कई ज्यादा डिमांड बढ़ी है, तो अब आपको क्या बदलाव, क्या फर्क डिमांड में लग रहा है, और उतना जितना डिमांड है लोगों का यहाँ पे उतना सप्लाई हो रहा है क्या? एक्चुअली नेचुरल प्रोडक्ट है, कोई मशीनरी नहीं है, तो उतना प्रोडक्शन हो नहीं पाएगा जिस हिसाब से डिमांड निकल रही है, तो हम पूरा नहीं कर सकते मैडम। तो अभी आपके पास जितने कोयले के ट्रक आते हैं तो वो कितने दिन में कितने ट्रक आते हैं? पर डे का ये कोयला बंदर में मुझे मैक्सिमम 5 ट्रक आता होगा, और अभी डिमांड इतना हो रही है कि रोज का ट्रक चाहिए सामने वाले, तो कहाँ से पूरा करेंगे हम? और सामने वाले को फोन करते हैं माल के लिए, तो फोन नहीं उठाता, बोला हमारे पास माल लेंगे, तो हम कहाँ से पूरा करेंगे? इसलिए रेट भी थोड़ा इन्क्रीज हो गया इसकी वजह। खरं तर मागणी तसा पुरवठा असा नियम असला तरी सुद्धा जशी मागणी आहे कोळशाची त्याप्रमाणे आता पुरवठा जो आहे तो होऊ शकत नाहीये। दिवसाला इथे 5 ट्रक जे आहेत, मोठे ट्रक भरून कोळसा या कोळसा बंदरामध्ये आणला जातो। मात्र सध्या एलपीजी गॅसचा तुटवडा आहे, त्याचसोबत जे कमर्शियल गॅस सिलेंडर्स आहेत, घरगुती गॅस सिलेंडर्स आहेत, त्यांचा सुद्धा कुठेतरी तुटवडा आपल्याला जाणवतोय। त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावरती हॉटेल्स असतील, केटरिंग व्यवसाय ज्यांचे आहेत त्यांच्याकडनं आता कोळशाची मागणी ही अचानक वाढलेली आहे। त्यामुळे कुठेतरी दर दिवशी येणारे जे कोळशाचे ट्रक आहेत ते आता कुठेतरी अपुरी पडू लागलेले आहेत। त्यामुळे आता आखाती युद्धांचा जो परिणाम आहे तो आता मुंबईतल्या प्रत्येक घरामध्ये दिसत होता, तसाच तो आता प्रत्येक हॉटेल असेल किंवा केटरिंग व्यवसाय करणारे असतील त्यांच्या व्यवसायावरती सुद्धा हा आखाती युद्धांचा जो परिणाम आहे तो दिसत आहे। आता त्यांच्याकडे जेवढ्या प्रमाणात कोळसा उपलब्ध आहे या कोळशाच्या वखारीमध्ये, या कोळसा बंदरामध्ये तो पुढल्या 3 ते 5 दिवसांपर्यंत पुरणारा आहे। मात्र त्यानंतरही जर का परिस्थिती अशीच राहिली तर समोरून जी जशी मागणी येत आहे ग्राहकांची त्याप्रमाणे पुरवठा होत नाहीये। त्यामुळे भविष्यात याचा सुद्धा कोळशाचा सुद्धा मोठ्या प्रमाणावरती तुटवडा होऊ शकतो असं तिथल्या व्यापाऱ्यांनी म्हटलेलं आहे। लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकर.